ठाणे शहराच्या वाहतुकीचा इतिहासात नवा अध्याय लिहिला जाणार आहे. मुंबईलगतच झपाट्याने विकसित होत असलेल्या ठाण्यात सोमवारी मेट्रोची चाचणी धावणार आहे. शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे आणि रोजच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता मेट्रोच्या रूपाने ठाणेकरांना दिलासा मिळणार आहे. या चाचणी धावणीत एकूण 10 महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. ही स्थानके म्हणजे ठाण्याच्या हृदयाशी थेट जोडलेली आहेत. दररोज लाखो प्रवासी रेल्वे, बस आणि खासगी वाहनांवर अवलंबून असतात. परंतु यामुळे वेळेचा अपव्यय, वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि मानसिक तणाव या समस्या कायम होत्या. मेट्रो सुरू झाल्याने या सर्व समस्यांवर मोठ्या प्रमाणात उपाय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ठाणेकरांसाठी मेट्रो हे फक्त वाहतुकीचे साधन नाही, तर शहराच्या विकासाला नवे पंख देणारा प्रकल्प आहे. ट्रायल रन यशस्वी झाल्यास लवकरच सर्वसामान्य प्रवाशांसाठी दरवाजे खुले होतील. मेट्रोचे डबे अत्याधुनिक, आरामदायक आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. यामुळे प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि वेळेवर होईल. सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत ठाणे मेट्रो प्रकल्प अनेक वर्षांपासून चर्चेत होता. कामाच्या गतीमुळे नागरिकांची अधीरता वाढत होती, मात्र आता प्रत्यक्षात मेट्रो रुळांवर धावताना दिसणार आहे. हा केवळ वाहतुकीचा बदल नाही, तर ठाण्याच्या स्मार्ट सिटी स्वप्नाचा भाग आहे. स्थानकांची रचना, तिकीट प्रणाली आणि प्रवाशांसाठी असलेली सुविधा या सर्व गोष्टी पाहता ठाणेकरांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा अनुभव मिळेल. या चाचणीमुळे ठाणेकरांच्या मनात उत्सुकता आणि आनंद दोन्ही वाढले आहेत. भविष्यात मुंबई, ठाणे आणि इतर भाग यांना जोडणाऱ्या मेट्रो मार्गामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचेल. लोकांना गर्दीचा त्रास होणार नाही, तसेच पर्यावरणावर होणारा ताणही कमी होईल. हा प्रकल्प केवळ वाहतुकीपुरता मर्यादित नसून ठाण्याच्या आर्थिक विकासासाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. रोजगार निर्मिती, व्यापारी संधी आणि शहराची ओळख अशा अनेक सकारात्मक बाबी यातून पुढे येतील.